महत्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता बहिणींच्या खात्यावरती पुन्हा 3000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता नुकताच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील आणि आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी म्हणजेच की राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे आणि फक्त आता डिसेंबर महिन्याचाच 18वा हप्ता नव्हे तर जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणते 3000 रुपये तर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने आता तुमच्या देखील खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। थेट हस्तांतरित प्रणाली म्हणजेच की या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता हप्ता या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 दिवस या ठिकाणी चालणार आहे। म्हणजेच की हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही साधारणतः 3 ते 4 दिवस असणार आहे। मग आता आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी म्हणजेच की या ठिकाणी डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आणि त्याचबरोबर सर्वात आधी हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते काम करावे लागणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना म्हणजेच की खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारने घेतलेला आहे। मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता एकत्र म्हणजेच की आता 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता तुम्हाला देखील माहितच असेल की मकर संक्रांतीचा सण देखील आता जवळ आला आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नाही तर 2 मोठे निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत। पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय आणि दुसरा निर्णय म्हणजेच की जानेवारी महिन्याचा देखील हप्ता वाटप करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे। तर आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी घेण्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीची मकर संक्रांत ही गोड होणार आहे. मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक बहिणीची मकर संक्रांत गोड करण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी भेट दिली आहे. मकर संक्रांतीची मोठी भेट दिली असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने पैसे जमा होणार सर्व काही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झाली मोठी घोषणा, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहत आहोत. ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येतात. सरकारची ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महायुतीमधील काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून आम्ही या योजनेतील पैसे 2100 रुपये करू अशी घोषणा केली होती. मात्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन 1 वर्ष झालं आहे आणि अजून देखील योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यामध्ये आलेला नाही. आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नव्हत्या त्या देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारनं मोठं पाऊल उचललं होतं. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांची नाव योजनेमधून वगळण्यामध्ये आली. तसेच ज्या महिला पात्र नसून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही नियम लागू करण्यामध्ये आले. म्हणजेच की ई-KYC या ठिकाणी राज्य सरकारने अनिवार्य केली. ज्या महिलांनी ई-KYC केली आहे त्यांनाच आता योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेमधून गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी महिला वगळण्यामध्ये आल्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद पडणार असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं या ठिकाणी टेन्शन वाढलं आहे. आता विरोधकांच्या या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बहिणींसाठी कोणती मोठी घोषणा केली आणि तुमच्या खात्यावरती आता पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता एकनाथ शिंदे काय म्हटले तर बघा, अमरावतीमध्ये बोलत होते. म्हणजेच की एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये बोलत असताना ते म्हणाले की लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवलेला आहे. मी गरिबी पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे. काही लोक लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. खोडा घालणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणींनी जोडा हाणलेला आहे. कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता म्हणजेच की असं सांगण्यामध्ये येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, त्यामुळे बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यावरूनच आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून एकनाथ शिंदे म्हटले की कोणताही मायकाला लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. त्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्यातच आता बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे. आता तुम्हाला तर माहीतच असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला. डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर होत आहे. यामुळे बहिणींना म्हणजेच की सरकारवरती बहिणींनी नाराजी व्यक्त केली होती आणि बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, का आमचा हप्ता बंद झाला. म्हणजेच की बहिणींनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आता खरोखरच लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, का आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले. म्हणजेच की अनेक प्रश्न या ठिकाणी महिलांनी उपस्थित केले होते आणि त्यात
त्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आणि आता पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। आता थोडाफार हप्ता वाटप करायला उशीर झाला असला तरी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार देखील या ठिकाणी मानले आहे। आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे सुरुवातीला बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा झाला असेल। 17व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आणि त्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे। म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता तुमच्या खात्यावरती डबल हप्ता जमा होणार, म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता 2 महिन्यांचा हप्ता हा एकत्र जमा केला जाणार आहे। कोणत्या 2 महिन्यांचे पैसे जमा होणार तर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये या दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणजेच की एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये भाजपच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। त्यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती महिलांसाठी ही एक आनंदाची भेट असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे। महिलांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी महायुती सरकारने हे पाऊल उचललं असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी म्हणजेच की राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत ही गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना आता मोठी भेट या ठिकाणी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच की 3000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। हा राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे। बहिणींना देखील अशी आशा होते की आमच्या खात्यावरती रखडलेले सर्व हप्ते एकत्र जमा होतील आणि बहिणींनी देखील अशी मागणी केली होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये यावा आणि साहजिकच राज्य सरकारने आता बहिणींची मागणी पूर्ण केली आहे। अखेरकार लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सोबतच मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बहिणींना मोठी भेट देण्यामध्ये येत असून आता भरीव अशी रक्कम ही तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये वर्ग झाले असतील। जर 17वा हप्ता जमा झाला नसेल तर आज जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देण्याचा निर्णय जाहीर केला। आता राज्य सरकारने डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देण्याचा निर्णय तर या ठिकाणी घेतला। मग हे निर्णय म्हणजेच की राज्य सरकारने निर्णय घेतला, मग आमच्या खात्यावरती आता नेमका डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार असा आता बहिणींचा प्रश्न असेल तर बघा आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। मग आता नेमका हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी वाटप सुरू होणार, का आज पैसे वाटप सुरू होणार का उद्या पैसे वाटप सुरू होणार तर बघा सध्या जर बघायला गेलं तर सध्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आहे। तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नसेल
तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे पैसे सध्या देखील या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता 17वा हप्ता जमा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार. मग एकत्र या ठिकाणी हप्ता कधी जमा होणार तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे. मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच की 3000 रुपये 14 जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत म्हणजेच की या 4 दिवसांमध्ये राज्यातील बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या आधीच हे सर्व पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. म्हणजेच की पहिल्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती, दुसऱ्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती, तिसऱ्या दिवशी काही बहिणींच्या खात्यावरती आणि चौथ्या दिवशी राहिलेल्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत म्हणजेच की 10 जानेवारी पासून ते 14 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा होईल. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची मकर संक्रांती गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. अखेरकार राज्य सरकारने देखील या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या देखील लक्षामध्ये आलं की बहिणींना आता नाराज करून चालणार नाही. बहिणी या ठिकाणी म्हणजेच की सरकारवरती नाराज झालेल्या होत्या, कारण की सुरुवातीपासूनच या ठिकाणी हप्ता वाटप करायला राज्य सरकारला उशीर होत असल्यामुळे बहिणींनी देखील सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. आणि सध्या निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि या निवडणुकांच्या कालावधीमध्ये मग या ठिकाणी बहिणी जर नाराज झाल्या तर या ठिकाणी म्हणजेच की सरकारमध्ये असलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. हा सर्व विचार आता राज्य सरकारने केलाच असेल आणि या सर्व पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे. मकर संक्रांतीचा सण हा गोड झाला पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आलेला असून आता 17व्या हप्त्यानंतर डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील जमा होणार आहे. हा बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील बहिणींनी सरकारचे देखील आभार या ठिकाणी मानले आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर मकर संक्रांतीपर्यंत आता तुमच्या देखील खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली होती. बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.